नमस्कार सगळ्यांना. कामावरून आले आणि आता स्वयंपाकाची सुरुवात करणार आहे. आज बनवणार आहे मी सुके मोठे झिंग्याचे रस्सा. रेसिपी तर मी दाखवत नाही, फक्त मी एवढं दाखवत आहे की मी कामावरून आल्यानंतर स्वयंपाकाची सुरुवात. म्हणजे आता वाजले आहेत 12:30 वाजून गेलेले आहेत. मुलगी शाळेतून येणार आहे. एक बटाटा टाकणार. श्रावणीला बटाटा म्हणजे फार आवडता रस्स्यामध्ये. बटाटा खराब आहे म्हणून जास्ती कापले. ह्याचे असे मोठे मोठे फोडे करून घेते, कारण की तिला लगेच भेटायला पाहिजे त्याच्यामध्ये. हे पाण्यात टाकते. कांदा तर कायम रडवतो. रडवणारे कोणी नसला तर कांदा असतो रडवायला. आणि हा अर्धा कांदा मी वाटण बनवण्यासाठी असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे. आणि एक टोमॅटो, त्यातला अर्धाच टोमॅटो वापरते. थोडीशी कोथिंबीर आहे. मला आणि हवी होती पण नाहीये, पुरे आहे त्याच्यामध्ये करून टाकते. आता माझ्याकडे हिरव्या मिरच्या नाहीत, लाल मिरच्या घेते. धुवून घेते. हिरवी मिरची घातल्याने ना ज्या रस्स्याला असू दे, भाजीला असू दे, टेस्ट एक छान येतो. कुठला मासा पण असू दे, जे वाटण टाकून आपण मासा बनवतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा वाटणात टाकायचं नाही, फोडणीत टाकायचं. खूप छान टेस्ट येतो. हे झिंगे आहेत ना, मी ते काय म्हणतात इकडचे तोडून स्वच्छ करून घेतले आहे. थोडंसं भाजून घेतलं. जास्त नाही, थोडंसं गरम करून कुरकुरीत करून धुतलं तर टेस्ट छान येतो. हे थोडंसं कुरकुरीत भाजून घेतलं. करपून घ्यायचं नाही अजिबात. कढई पुन्हा एकदा पाणी घालून टाकले. वाटण बनवणार होते पण मी आता वाटण बनवत नाही, चिरते बारीक. ह्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवते. थोडं भिजायला ठेवलं ना, तो सगळा वास वगैरे जातो. श्रावणीला अजिबात आवडत नाही असलं स्वयंपाक, पण प्रत्येक वेळेस तिला मासे मच्छी आणून उपयोग नाही ना. ती पण खाण्याचं वगैरे शिकायला पाहिजे. खायला शिकलं तरच पुढे ती कुठल्याही वस्तू खाऊ शकेल. म्हणजे कोणतेही, म्हणजे सुके वल्ले मासे, सुके मासे खाऊ शकेल ती. नाहीतर असं ती अजिबातच सुके मासे म्हणजे तिला अजिबात आवडत नाही, खातच नाही ती. ह्या कांद्यामध्ये ना मी आता बटाटा टाकून घेते, कारण की बटाटा शिजायला पाहिजे ना. हे मासे आहेत, हे 2 वेळा धुवून घेते मी. मासे मासे म्हणते, मासे नव्हे, सुके झिंगा मोठे. हे टाकून घेते. तुम्हाला रेसिपी वगैरे शिकवत नाही बरं का, फक्त मी बनवत आहे दुपारचा स्वयंपाक, ते तुमच्याशी शेअर करते.
हे बटाटा आणि झिंगा थोडं टाकून घेऊन जे आहेत ते मी बेसिक मसाले टाकून घेतले ह्याच्यात. आता जे आहे ते काय म्हणतात, अगरी मसाला आहे ना, हे अगरी मसाला आहे. हे मला मुंबईच्या ताईने दिलं होतं, आमच्या दीदीने. मला फार आवडतं आणि तिखट पण नाही, जसं मला हवं आहे तसं आहे आणि खूप छान लागतं. त्याच्यामुळे थोडासा कांदा, काळा मसाला म्हणतात, काळा मसाला नाही, कांदा लसूण मसाला ते टाकते. हे सगळे मसाले टाकल्यानंतर ना मी टोमॅटो टाकून घेते याच्यात. हे 2 मिरची आणि हे टोमॅटो. थोडंसं एक वाफ काढते आणि थंड पाणी नाही टाकणार मी, हे गरम पाणीच आहे, तापवून ठेवले आम्ही पिण्यासाठी. बघा वाफ येत आहे. मस्त झालेलं आहे. मला आणि थोडं छान असं शिजू द्या तोपर्यंत. वांग्याची भाजी बनवायला घेते. वांग्याची भाजी बनवल्या म्हणजे बघा वांग्याची अवस्था. पाव किलो वांगे आणले तर 2-3 येतात, त्याच्यामध्ये सुद्धा किडलेला असतो. फेकणार नाही मी, बाजूचा कट केला. फेकून काय मिळणार आहे, किडल्याला तो बाजूला करायचा. आणि बघा असं पूर्ण काढते आणि ह्याला तर म्हणतात एवढा वांगा किडलेला निघाला, काय उपयोग आहे. आणि एवढा वांगा भाजी बनवूया, बस. तिघांना किती लागते. फक्त मी डामटीला रस्सा बनवण्यासाठी अर्धाच टोमॅटो वापरला, खूप मोठा टोमॅटो होता. आणि आता वांग्याच्या भाजीला अर्धी टोमॅटो घेतला आहे. हे बघा ह्याच्यामध्ये कोथिंबीर थोडी टाकली. इकडे भाजी बनवायला घेते. सकाळी उठून कामाला गेल्याने माझं काम अपुरा राहतं, तरी पण मी असं नाही की कामावर आल्यानंतर मी जितकं होतं तेवढं करते. असं नाही की आता माझे वेगवेगळे असतात, जेवढं मला होतं तेवढं करते मी. श्रावणी आमची अजिबात खात नाही सुके झिंगे. ते आमटी केलं तर वरचं पाणी तरी खाईल तीच, म्हणजे रस्सा घेईल. आणि मी हे मिक्सरला लावून वांग्यामध्ये टाकणार आहे. ह्या पद्धतीने केलेलं आहे. ती खात नाही, ती नाही खात तर मग स्वयंपाक करून काय उपयोगच नाही ना. हे मी सुके मासे मी पावडर करून घेतले, तिला आवडत नाही पण ते वांग्यामध्ये दिसेल तिला, म्हणून मी हे असं ह्या पद्धतीने करून जर वांग्यात टाकले ना, वांगं छान पण लागतं आणि तिला कळणार पण नाही. टेस्ट येतो, तिला वाटेल की वांग्याच्याच भाजीचा टेस्ट आहे असं तिला वाटेल. वांगे टाकून घेते.
तो मसाला मला जपून ठेवायचा आहे, कारण की मला नॉनव्हेजलाच वापरायचा आहे आधी मसाला. जिरा पावडर, चिकन मसाला पटपट पटपट करून घ्यायचे. काल श्रावणीने भात बनवलेला तसाच आहे, तेच भात देणार आणि 4 भाकऱ्या टाकायच्या. हे जे आहे ना मी पावडर केलेलं, आमच्या कोकणात मासे खूप खाल्लं जातं, म्हणजे मासे नसलं तर स्वयंपाकच बनत नाही. आत्ता सुद्धा मी आज मासे नाही आणले तरी पण मला विचारलं गेलं मासे का नाही आणलं. मासे नव्हते ना, मग कशा आणू. पाऊस पडला आहे भरपूर इकडे. आमटी झाली तयार, रस्सा झिंगाचा. आता ह्याच्यावर मला पाणी ठेवायचं आहे. वांग्याची भाजी इकडे ठेवते आणि भाकरीला पाणी ठेवून घेते. वांग्याची भाजी मला फार आवडते, फार म्हणजे फार. पण त्याच्यामध्ये सुके मासे घातल्यावर छान लागतं ते. मला असं बरं बटाटा वांगा असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुके मासे थोडे घातले ना, टेस्ट येतो खाण्यासारखं, असं छान लागतं ना. मी सुके मासे वाले भाजीमध्ये, प्रत्येक भाज्यांमध्ये सुद्धा आम्ही सुके मासे टाकूनच भाजी बनवतो. सगळं स्वच्छ करून घेते कारण मला भाकरी करायची आहे ना. मी जे माहेरी गेलते ना, आईने मला पीठ दळून वगैरे दिलेले आहे, त्याच्यामध्ये मी भाकरी बनवणार. जिथे मी राहते तिथं पीठ दळून भेटत नाही आणि ह्या भागामध्ये भाकरी कोण खातच नाही, सगळ्यांनी चपाती खातात. मी पण मग चपातीच खाते जास्तीत जास्त. चपाती म्हणजे जास्तीत जास्त म्हणायला गेलं तरी पण चपाती बनवतच नाही, तर माशाच्या आमटी बरोबर भातच बनवला जातो. वांग्याची भाजी बघू शकता किती छान झालेली आहे. त्याच्यामध्ये मी सुक्क झिंगे घातले, पण एक तरी दिसतंय का तुम्हाला? नाही. चला, टाइम होत आला, श्रावणी यायचं टाइम झालं. असं काही ती भाकरी पाहिजे असं काही नाही, पण वांग्याची भाजी बनवली म्हणजे ती भाकरी खाणारच, म्हणून बनवून ठेवलं तर बरं ना. नाही, तिचं कसं असतं, जेव्हा आपल्याकडे नसतं ना, होत नसतं ना, मग ती मुद्दाम रडते. भाकरी तिला आवडत नाहीये, जास्ती आवडतच नाहीये. अशी काहीतरी भाजीवर लाटून केल्यावर भाकऱ्या खाते ती. आईकडे आता एवढे दिवस होता, पण आम्ही भात आणि रस्साच खात होते, भाकरी अजिबात खात नव्हती. मला पण कंटाळा आहे बरं का भाकरी करायचं खूप. जे जमत नाही ते करायला भरपूर कंटाळा. आता जमते म्हणून आनंदाने करते. झालं, असं काय अवस्था झालेली आहे. गॅसकडे सगळं स्वच्छ करून घेते. बघा, सगळं काम झालं माझं, सगळं स्वच्छ पण करून घेतले.
इकडे मी सुक्का झिंगा असतात ना, ते आमटी आणि बटाटा टाकून बनवलेला आहे. हे बघा वांग्याची भाजी, वांग्याने सुके झिंगे घालूनच बनवलेले आहे, पण याच्यामध्ये सुके झिंगे अजिबात दिसणार नाही तुम्हाला. आणि हे भाकरी आणि हे भात. चला, सगळं जेवण झालेलं आहे. तुम्ही पण या जेवायला. हे बघा, तुम्ही पण या जेवायला. श्रावणी आलेली आहे शाळेतून. हे बघा, आमच्या श्रावणीला असं आयतं ताट घ्यायला